सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, हायकोर्ट लिपिक आणि शिपाई, आता ही व्हिडिओ जी आहेत ती शिपाईच्या जी के संदर्भात आहेत. 30पैकी कमीत कमी 20 ते 25 प्रश्न हे जी केसाठी येतात. मे बी 24-25 तरी असतील मागचे जर ॲनालिस केलं तर. ओके, तर त्या अंतर्गत हा आपला 3रा क्रमांकाचा जो आहे तो व्हिडिओ आहे जी केच्या संदर्भात. ज्यांना कोणाला कोर्स जॉईन करायचा आहे, शिपाई 51 रुपये फी आहे आणि लिपिक 99 रुपये आहे. ते पॉज करून तुम्ही बघू शकता, जास्त सांगणार नाही. झाडाचे वय कशावरून ठरवितात? झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून झाडाचे वय ठरवत असतात. ओके, विज्ञानचा प्रश्न. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? तर ते येवला या ठिकाणी. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? सर्वोच्च न्यायालय यांचा समावेश होत नाही. संसदेमध्ये राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती यांचा समावेश संसदेत होत असतो, हे लक्षात ठेवा बरं का. ओके, यांचा समावेश संसद म्हणजे ह्या तिघांची मिळून बनलेली असते. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ती अहिल्यानगर, पूर्वीचे अहमदनगर होतं. खालपैकी कोणते गाव हे कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे? नरसोबाची वाडी. गंगा नदीची उपनदी कोणती आहे? तर ती गंडक. आता ऑप्शन पाहून हेच ऑप्शन आले, परंतु गंगा नदीच्या आणखीनही उपनद्या आहेत. ओके, GSTचे लॉंग फॉर्म काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, सोपे प्रश्न होते. ऑफलाईन परीक्षा घेतली होती ही 2024 मध्ये. गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ती आंध्र प्रदेश या राज्यात आहे. महाराष्ट्रात कराडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागपूर. हे चुकलेलं आहे. वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते नागपूर या जिल्ह्यात आहे. संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्ग खोल्या असलेले पहिले राज्य कोणते? तर केरळ. केरळ नुकतेच काय पदवीपर्यंत जे शिक्षण आहे ते मोफत द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यावरून सगळीकडे याचं आहे ना स्तुती होत आहे. त्यानंतर तुळजापूर हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे धाराशिव या जिल्ह्यामध्ये. ओके, पूर्वीचं उस्मानाबाद. धार्मिक स्थळ आणि जिल्हा यावर प्रश्न खूप वेळेस आलेले आहेत. जागतिक वन दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 21 मार्च या दिवशी साजरा केला जातो. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? तर राजा बडे यांनी लिहिलेलं आहे. 1857चा रिव्होल्ट ऑफ लखनौ वॉज लेड बाय म्हणजे बेगम ऑफ अवध. हे जे लखनौमध्ये कोणत्या नेत्यांनी 1857च्या उठावाचं नेतृत्व केलं होतं असं त्याचा अर्थ आहे? तर बेगम ऑफ अवधच्या बेगम आहेत त्यांनी केलं होतं. हु इज द लीडर ऑफ रिव्होल्ट ऑफ 1857 इन कानपूर? कानपूरमध्ये कोण होतं? नानासाहेब. ओके, त्यानंतर द हायेस्ट अवॉर्ड गिव्हन टू स्पोर्ट्स कोचेस इन इंडिया. आता हे बघा, खेळाडूसाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला जातं आणि जे प्रशिक्षक आहेत त्यांच्यासाठी द्रोणाचार्य जे आहेत ते पुरस्कार दिला जातो. हे एवढं लक्षात ठेवा बरं. द टर्म LBW कशाशी संदर्भात आहे? तर ते क्रिकेट याशी निगडीत आहे. वाईड बॉल, वाईड म्हणजे प्रश्न आलेले आहेत. वाईड हे देखील कशाशी निगडीत आहे? क्रिकेटशी निगडीत आहे. त्यानंतर विच विटॅमिन इज रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ बोन्स अँड टीथ? कोणते जीवनसत्व हे म्हणजे हाडं आणि दाताच्या वाढीसाठी उपयुक्त आहे? तर जीवनसत्व ड. विच अमॉंग द फॉलोइंग वेदाज कन्सिस्ट ऑफ व्हेरियस डिटेल्स ऑफ रूल्स टू बी ऑब्झर्व्ड ॲट द टाइम ऑफ सॅक्रिफाईस? यजुर्वेदा. द वेदाज आर कन्सिडर्ड द अर्लिएस्ट लिटररी रेकॉर्ड ऑफ इंडो आर्यन सिव्हिलायझेशन. इंडो आर्यन संस्कृतीचं म्हणजे त्याचं काय रेकॉर्ड किंवा लिखाण जे झालेले आहे ते कोणत्या वेदामध्ये केलेलं आहे? देर आर 4 वेदाज, ऋग्वेदा, सामवेदा, यजुर्वेदा. द 4th वन इज अथर्ववेदा. ओके, ऋग्वेदा, सामवेदा, यजुर्वेदा आणि अथर्ववेदा हे जे 4 वेद आहेत. विच ऑफ द फॉलोइंग सेल इज इन ह्युमन ब्लड इज ॲन एक्झाम्पल ऑफ सिंगल सेल विच कॅन चेंज इट्स शेप्स? ही जे पांढरी पिशी आहे ना, व्हाईट ब्लड सेल म्हणतात. आपल्या शरीरामध्ये RBC आणि WBC असतात. ओके, ही जी WBC आहे ती काय करत असते? स्वतःचं शेप जे आहे आकार बदलू शकते. ओके, अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप विच सेल ऑर्गॅनिल इज विजिबल ॲज आयदर क्लस्टर ऑर सिंगल स्मॉल डॉट्स दॅट फ्लोट फ्रीली इन द सायटोप्लाझम? तर ते रायबोझोम्स जे आहेत, रायबोझोम्स म्हणा, हे त्या मायक्रोस्कोपमध्ये काय होत असतं? फ्लोट केल्यासारखं दिसतं. अर्जुन अवॉर्ड इज गिवन फॉर परफॉर्मन्स इन स्पोर्ट्स.
अर्जुन पुरस्कार कसा दिला जातो, तर क्रीडापटूंना दिला जातो. विच ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट मँग्रोव्ह फॉरेस्ट इन द वर्ल्ड. सगळ्यात मोठं मँग्रोव्ह जंगल कुठे आहे, तर ते सुंदरबन या ठिकाणी. सुंदरबन कोणत्या राज्यात आहे, तर पश्चिम बंगाल. ओके. विच इज द लॉंगेस्ट रिव्हर इन पेनिन्सुलर इंडिया. जे द्वीपकल्पीय पठार आहे पेनिन्सुलर इंडिया, त्याच्यावर सर्वात लांब नदी कोणती, तर ती गोदावरी आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती, हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. क्लिक होत असलं तर ओके, नसेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवू शकता तुम्ही. अंडर द लाईव्हलीहूड अँड सबसिस्टन्स असिस्टन्स ऑफ मार्जिनलाइज्ड पर्सन्स हाऊ many municipal corporations will cover many comprehensive welfare measures for the begging people. The 75. What organization has decided to procure 2500 agricultural drones to spray fertilizers? IFFCO. करंट अफेअर्सशी निगडीत आहे, हा प्रश्न रिपीट होणार नाही. Which of the following articles of the Constitution of India relates to the President of India for financial emergency? आता आर्थिक आणीबाणी संदर्भात ही कलम आहे, बरोबर. आता कलम 352, कलम 356 आणि कलम 360 हे जे कलम आहेत ते आणीबाणीशी निगडीत आहेत. ओके. राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणीशी निगडीत कलम 352, राज्य आणीबाणीशी निगडीत 356, राष्ट्रपती राजवट म्हणू शकता, आणि 360 जी आहे ती आर्थिक आणीबाणी संदर्भात आहे. हु इज द फर्स्ट लॉ ऑफिसर ऑफ इंडिया, अटर्नी जनरल ऑफ इंडिया. त्यानंतर विच इज द ऑथर ऑफ योगा सूत्र फॉर चिल्ड्रन, तर रूपा पाई. द इंग्लिश सेट अप देअर फर्स्ट फॅक्टरी ऑन इंडियन सॉइल इन 1613. म्हणजे जगात ब्रिटिशांनी भारतातील पहिली फॅक्टरी कुठे स्थापन केली होती, तर ते सुरतला. कोणत्या वर्षी, 1663ला. विच इंडियन क्रिकेटर हॅज गॉट अर्जुन अवॉर्ड इन नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड 2023? मोहम्मद सामी क्रिकेटपटू. चर्चा बरीच झाली होती म्हणून ह्यावर प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. द्रोणाचार्य अवॉर्ड वॉज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग. हे प्रशिक्षकाशी निगडीत आहेत, कोणत्याही खेळातलं असलं तरी. विच ऑफ द फॉलोइंग बुद्धिस्ट लिटरेचर कंटेन्स द बुद्धाज sermons on matters of ethics and doctrine? Sutta Pitaka. Okay. Who secured the Greco-Roman title in the 87 kg category at the National Wrestling Championship 2024? जे ग्रीको रोमन आहे त्याच्यात ते कुस्तीमध्ये 87 किलो वजनी गटामध्ये कुणी पदक जिंकलं, तर सुनील कुमार यांनी जिंकलेलं आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग विटॅमिन्स हेल्प्स टू कीप आवर स्किन अँड आईज हेल्दी. आपलं शरीर, आपलं त्वचा आणि डोळे निरोगी ठेवण्यासाठी कोणतं जीवनसत्व गरजेचं आहे किंवा महत्त्वाचं आहे, तर जीवनसत्व ए, विटॅमिन ए. हू डिस्कवर्ड सेल इन 1665? कुणी पेशीचा शोध लावला, तर रॉबर्ट हुक यांनी लावलेला आहे. हू वॉज द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिपेंडंट इंडिया? लॉर्ड माउंटबॅटन. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, तर लॉर्ड माउंटबॅटन होते. त्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ फायलम पोरिफेरा सायकॉन. बघा, मी प्राण्यांचे वर्गीकरण हे प्रकरण तुम्हाला अभ्यास करा म्हणून सांगतोय पुन्हा. ज्यांनी व्हिडिओ बघत आहेत रेग्युलरली, सांगून देखील करत नसाल तर मग अवघड आहे. इन हाऊ मेनी प्रोव्हिन्सेस वॉज द काँग्रेस गव्हर्नमेंट फॉर्मड इन 1937? आता 7 प्रांतामध्ये 1937 साली ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस 7 प्रांतामध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन झालं होतं. त्रिपिटिका इज असोसिएटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग? बुद्धिझमशी निगडीत त्रिपिटिका हे आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द ओल्डेस्ट फुटबॉल टुर्नामेंट ऑफ एशिया? ड्युरँड कप. बघा, ड्युरँड कपवर कसं वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न आलेला आहे हे बघून घ्या. कुठे सुरू झालं ही ड्युरँड कप? तर सिमला या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये हे कव्हर केलं आपण. इंडियन गव्हर्नमेंट एजन्सी रिस्पॉन्सिबल फॉर कलेक्टिंग अँड अनालायझिंग क्राईम डाटा, द नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो. हे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचं दरवर्षी किंवा काही कालावधीच्या नंतर अहवाल येत असतात करंट अफेअर्समध्ये. विच वन ऑफ द फॉलोइंग हिमालयाज इज फेमस ऑफ
करेवा फॉर्मेशन. तर काश्मीर हिमालय हे फेमस आहे करेवाच्या निर्मितीसाठी. विच इपिक इज कन्सिडर्ड द लार्जेस्ट इपिक ऑफ द वर्ल्ड. महाभारत. विच डायनेस्टी ऑफ दिल्ली सल्तनत रूल्ड फॉर द शॉर्टेस्ट टाइम. तर ते खिलजी यानं आहे ना एकदम कमी कालावधीसाठी काय स्वराज आपलं प्रशासन केलं होतं तिथं किंवा रूल केलं होतं. विच रुलर ऑफ विजयनगर एम्पायर गॉट द टायटल ऑफ आंध्र भोज. तर कृष्णादेवा राय. विच वेदा डिपिक्ट्स द फॉर्मेशन अबाउट द मोस्ट एन्शियंट वेदिक एज कल्चर. तर ऋग्वेदा. बघा शिपाई पदासाठी जेवढे काही प्रिव्हियस इयर प्रश्न होते प्रश्नपत्रिका त्या सगळ्या जे आहेत ना ते सगळं आपण कव्हर केलेलं आहे. त्यामुळं आता ह्याच्यात काही शिपाई पदाचे जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. संगणकाचे ऑनलाईन प्रश्न ह्या पुस्तकात आहेत, परंतु आपण PYQ हे आहेत ना 4 पर्यायासह संगणकावर विशेष प्रकारे व्हिडिओ बनवणार आहोत. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. न्यायालय भरतीचे सर्व प्रश्न मागील ह्याचे 2025 पर्यंतचे बरं का, डिसेंबर 2025 पर्यंत जेवढा परीक्षा झाले होते मागच्या 5 वर्षामध्ये ते सगळे प्रश्न इथं कव्हर करून घेतलेले आहेत. ओके. अभ्यासाची दिशा तुम्हाला यावरून समजेल अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो.